स्वाती मांढरे ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मैत्रीण आली होती घरी आणि मैत्रीण तशी खूप लांबून आली होती बरं का, खेडवरून आली होती. तर तिच्या मुलीची परीक्षा होती आणि येता येता आमचं घर लागतं, त्याच्यामुळे म्हणली खूप दिवसापासून चाललं होतं तुमच्याकडे यायचं. तर मग ते आली होती आणि मग इथे घरामध्ये चहा पाणी झालं आणि इथे बदकं पाहू शकता आपली छानपैकी असे रमले आहेत बागेमध्ये. आणि इथे आम्ही मग बागेमध्ये आलो. ती म्हणली चूल वगैरे केलेली आहे तर मग मला पाहिजे आहे. आणि शेवग्याच्या शेंगा देखील होत्या भरपूर झाडाला, मग त्या काढून घेतल्या त्यांना देण्यासाठी. गावरान शेंगा होत्या आणि चवीला खूप छान लागतं. मग थोड्याफार शेंगा काढून घेतल्या आणि संध्याकाळची 6 वाजले तर मग आपल्या कोंबड्या बाळायचं लगेच निघाल्या होत्या घरामध्ये. आणि मग थोड्याफार कोंबड्या राहिल्या ते बरं का, तर मग त्या थोड्याशा ना ती पण डालू लागली बरं का, म्हणजे हुसकून देत होती. तर ती म्हणजे थांबली का, मग तिने पण गेली थोडीशी आणि मग आम्ही ते कोंबड्या डालून घेतल्या. तर असं मग अचानक मैत्रिणीची भेट झाली की आपल्याला खरं खूप आनंद होता आणि खूप दिवसांनी खरं तर गाठभेट झाली बरं का आमची. तर तिला पण छान वाटत होतं आणि मला पण छान वाटलं, कारण का मनमोकळ्या गप्पा देखील मारता आल्या. तर ते पाहू शकता एकच कोंबडी राहिली होती, तर मग आम्ही दोघींनी ती आतमध्ये घालवली आणि तिला म्हणत होते की नाही का स्वयंपाक करू आपण. तर ती म्हणते नाही, दुसऱ्या मैत्रिणी दुपारी जेवण झालं होतं ना, तर मग तिने म्हटली नको स्वयंपाक नको करायला, आंबट कैरी असली तर दे. मग थोडीशी झाडाची ना आंबट कैरी गोजरीने काढून आणली, छान त्याला हळद मीठ लाल तिखट वगैरे लावलं आम्ही. आणि मग खायला बसत बाजेवरती ना संध्याकाळी छान हवा येत होती आणि मस्तपैकी अशी बघा कट करून आणली इथे. आणि छानपैकी अशी ना चवीला आंबट गोड लागत होती. 2 प्रकारच्या कैऱ्या होत्या जास्त आमच्या इथं ना आम्ही तिघं वेदांचा पण आंबटल्या हा ना. त्याला कैरी बेरी फ्रीजवर ठेवून आणते. आम्हाला पण खूप आवडते, गोजरीला आवडते, मला आवडते, दोघींना आवडते आम्हाला. मला असे कच्चे नाही आवडत. मग कैरी वगैरे खाऊन झाली आणि मग ना घराच्या पाठीमागेच नदी आहे, तर मग नदीवरती गेलो. तर त्याची छान गार हवा लागली, मग पाणी पाहायला आवडत. आणि त्या अंतरावरती घराच्या पाठीमागेच नदी असल्यामुळे आम्ही सगळेजण एक 5 मिनिटामध्येच गेलो. आणि पाहू शकता इथे नदीला लांबून तर खरं खूप असं वाटत होतं की पाणी आहे बरं का भरपूर, परंतु जवळ गेल्यावरती पाणीच नव्हतं. खरं पाणी खूप कमी झालेलं होतं नदीला. आपण आलोच नाही, शुभांगी होती तेव्हा इथं पाणी होतं वरती. आता लेच पाणी बाई, पाणीच बघायला नको. अगो बाई लेच पाणी कमी झाले ग. हा ना. आणि संध्याकाळी ना सूर्यास्त देखील झालेला होता, तो खूप छान दिसत होता. मग थोडंसं ना आम्ही फोटोशूट वगैरे केलं आणि छान फोटो काढले ना, कारण का नदीमध्ये ना पाठीमागचं बॅक साईडला खूप छान असं सीन येत होता. आणि मग मस्तपैकी फोटो काढले मुलींनी पण आणि मग आम्ही पण दोघींनी फोटो काढून घेतले. तर कारण खूप दिवसानंतर भेटलं होतं, तर म्हटलं आठवणी राहतात नाही का फोटो काढल्याच्यानंतर. मग थोडेसे फोटो देखील काढून घेतले आणि मग घरी यायला निघालो. तर मग स्वयंपाक म्हटलं करावं थोडासा, पण ती ऐकतच नव्हती. नको स्वयंपाकच नकोच करूया. तरी पण म्हटलं बरोबर वाटत नाही आपलं, म्हणजे एवढ्या दिवसांनी घरी आली. मग वांग्याची भाजी केली, डाळ भात, शेंगदाण्याची चटणी आणि बाहेरच मस्तपैकी ना चुलीवरती हवेशीर अशा चपात्या बनवल्या होत्या. तर मग सगळ्यांनी जेवण केलं आणि खरं तर थोडंच खाल्लं बरं का, पण असं बरं वाटतं नाही का आपल्या इथं आले आणि उपाशी वाटतं. मग सगळ्यांनी पोटभरच जास्त जेवण केलं मस्तपैकी हवेशीर ओट्यावरती. तर आणि मग खूप उशीर झाला होता, 9 वाजून गेले होते, पण बरं वाटतं असं आल्यावरती नाही का. म्हटलं थोडंसं आल्यासरशी जेवण वगैरे केलं की मग आपल्याला देखील बरं वाटतं. तर मग सगळ्यांच्या गाठी घेऊन मस्तपैकी गप्पा मारल्या आणि त्या निघाल्या. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काय बाय.